बघ, उचलतच नाहीये. बदीप मला एक सांग, म्हणजे मुद्दाम असं नाही पण चुकून तुझ्याकडनं त्याला लागेल, त्याला वाईट वाटेल असं काही बोललं गेलंय का? अगं नाही ग, काय बोलणार आहे मी? आणि समजा मी बोललो जरी असेल तर तू मला काय बोलू शकत नाही का? दुकानात मी त्याला 1000 वेळा विचारल्यानंतर मला बोलतोय तो, दीप तू चुकलायस आणि जोपर्यंत तुला तुझी चूक कळत नाही तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस असं म्हणाला. म्हणून तर कसं तरी वाटतंय. बाबाही तसंच वागतात आणि आता दादाही तसंच वागायला लागलं की काय? त्यामुळे माझं काहीतरी चुकलं असेल तर मला बोल ना, हवं तर मार मला, तेवढा तर अधिकार आहे ना तुझा माझ्यावर. दीप, अरे नको टेन्शन घेऊत ग. स्वराज आला की मी बोलते ना त्याच्याशी, बघूया काय म्हणतो तो. नको टेन्शन घेऊ बाळा. हा बघ दादा, दादा प्लीज सांग, काय चुकलंय माझं? दादा, दादा काय झालं? हा दादा, शांत हो. काय झालंय? इकडे बघ माझ्याकडे. काय झालं? हा हा मला माफ कर. काय बोलतोयस कळत नाहीये. अरे कसं वागलो मी तुझ्याशी दिवसभर. आता तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत होतो मनामध्ये आणि वाईट वाटतं की तुला समजून घेण्यापेक्षा तुझ्यावर संशय घेतला मी. माझी मोठी चूक झाली. हे काय केलंय या मूर्खाने? कालपासून एवढी मेहनत घेतलीये मी या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी. याला चांगला तयार पण केलं होतं आणि आता हे काय बघतेय मी? दोघे गळ्यात गळे घालतायत. कसं शक्य आहे हे? ही साडी दाखवून घरात मोठा गोंधळ घालणार होते मी, पण ऐन वेळी हे वेगळंच काहीतरी चित्र उभं राहिलंय माझ्या समोर. सगळं केलेलं मातीत मिसळलंय या स्वराजने. पण पुन्हा एवढा बदलला कसा लगेच? ज्योती भेटली, आमचं बोलणं झालं. ज्योती खूप समजूतदार आहे रे ती, खूप चांगली मुलगी आहे. आणि ती जे बोलत होती ना त्या प्रत्येक शब्दानं मला माझी चूक कळत गेली.